is related with a sociological and psychological perspective. That means sociological and psychological theories also we can say regarding how the gender role was emerged, है ना. तो लिंग भाव ये कैसे इमर्ज हुआ, कैसे आया, तो उसको सपोर्ट करने के लिए some sociological and psychological perspective, और we can say instead of perspective we can say theories. हाँ, तो कुछ थियरीज जो है, कुछ सिद्धांत जो है वो दिए गए हैं. उन सिद्धांतों के बारे में हमारे सिलेबस में देयर आर 3 sociological theories or perspective and 4 psychological theories are given. So we are going to see how this sociological and psychological theories support the emergence of gender role, है ना. तो ये जेंडर रोल कैसे आया, इसका जो क्लैरिफिकेशन जो है उसको सपोर्ट करती है ये थियरी. So these theories we are going to see. So sociological theories, when we say about a sociological theories, what actually there in sociological theories, sociological theory मध्ये काय असतं, समाजशास्त्रीय सिद्धांत आपण अभ्यासतो किंवा मांडतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात. साधारणपणे समाजशास्त्रीय सिद्धांत म्हटलं किंवा थिअरी म्हटल्या की काय गोष्टी येऊ शकतील त्याच्यामध्ये, क्या हो सकता है उसमें in sociological theories, what will be there? नहीं. Sociology means what? Sociology means what? समाजशास्त्र म्हणजे काय? हा, कुणीतरी उत्तर द्या. Those who are from sociology. समाजशास्त्राचा अर्थ काय? एवढं काय कठीण आहे का तो शब्द? सर, हा बोल. मधुरा बोलते. हा मधुरा बोल. हा, सोशिओलॉजी म्हणजे सामाजिक जीवनाचा अभ्यास असं म्हणू शकतो. अगदी अगदी बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही, म्हणजे इतकं सोपं आहे ते. सो इन सोशिओलॉजी वी आर स्टडी ऑफ सोसायटी, है ना. समाजामध्ये जे काही घडतं त्याचा अभ्यास. So that means in sociological theories we can see, in sociological theories we see the connection between the society and different classes, है ना. समाज आणि इतर वर्गांमध्ये कशा प्रकारे कनेक्शन आहे, संबंध आहे. सोसायटी अँड कास्ट अँड अदर सच आयडेंटिटीज और अदर सच फॅक्टर्स विच आर अफेक्टिंग ऑन द सोसायटी. तर समाजावर परिणाम करणारे म्हणून जेवढे काही घटक असतील, कास्ट, क्लास, रिलीजन, कल्चर, है ना, इकॉनॉमी. सो दीज आर ऑल स्टडीड इन कनेक्शन विथ सोसायटी इन सोशियोलॉजिकल थिअरी. बरोबर आहे. म्हणजे या क्लासचा म्हणजे वर्गाचा, मग वर्ग तुमच्या आर्थिकतेवरून निर्माण झालेले असतील, जातीयतेचा, तुमच्या कल्चरचा, तुमच्या इकॉनॉमीचा, तुमच्या शिक्षणाचा, या सगळ्याचा अभ्यास केला जातो या सोशियोलॉजिकल थिअरीज मध्ये. पण तो अभ्यास करत असताना त्याचं कनेक्शन कोणासोबत जोडलं जातं, तर समाजासोबत. म्हणजे समाजावर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो, एकंदर या गोष्टीचा विचार जो आहे तो या गोष्टीचा विचार या सोशियोलॉजिकल थिअरीच्या माध्यमातून प्रामुख्याने केला जातो. ठीक आहे. आता जेव्हा आपण सोशियोलॉजिकल थिअरीचा विचार करू, आपल्या जेंडर रोलच्या संदर्भात आता आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत. सो वी आर गोइंग टू थिंक सोशियोलॉजिकल थिअरीज इन सपोर्ट ऑफ इमर्जन्स ऑफ जेंडर स्पेसिफिक रोल. ओके. सो देर आर three theories are given: functionalist perspective by Durkheim, then the conflict theory by Max Weber, and the symbolic interaction theory by again Weber and Blumer. Okay, so this first theory, that is a functionalist perspective by Durkheim. हा दुर्खेम कोण होता? सो दुर्खेम इज अ फ्रेंच सोशियोलॉजिस्ट. एक खूप मोठा फ्रेंच म्हणजे फ्रान्स मध्ये जन्मलेला हा खूप मोठा समाजशास्त्रज्ञ आपण ज्याला म्हणू, हा समाजशास्त्रज्ञ होता. आणि या दुर्खेमनी त्याची जी थिअरी मांडलेली आहे ती थिअरी त्याच्या नावातच आहे. इट्स डिपेंड ऑन फंक्शन्स ऑफ द सोसायटी, है ना. कार्यात्मकतेवर आधारित त्यांनी आपली उपपत्ती जी आहे, आपली थिअरी जी आहे ती त्यांनी मांडलेली आहे. सो हिज थिअरीज डिपेंड ऑन द
फंक्शन कार्यवादाचा उगम आपल्याला म्हणता येईल या दुर्खेमनी मांडलेली. आता दुर्खेमनी जी कार्यावर आधारित जी थेरी मांडलेली आहे किंवा कार्यवादावर आधारित जी थेरी मांडलेली आहे त्या थिअरीमध्ये दुर्खेम म्हणतो की कोणताही समाज जर असेल, यू कॅन सी दिस डायग्राम. सो इन दिस डायग्राम दुर्खेम सेड दॅट एनी काइंड ऑफ सोसायटी विल बिकम स्टेबल. समाज कधी स्थिर असतो रे? समाज कधी स्थिर असतो आपण, आणि कधी अस्थिर होतो समाज. सो दुर्खेम से दॅट सोसायटी विल रिमेन स्टेबल when everyone perform the role which is ascribed or which is given to as per the norms of society. है ना? म्हणजे समाजानं प्रत्येकाला जे काय अलिखित स्वरूपामध्ये नियम घालून दिलेले आहेत किंवा अलिखित स्वरूपामध्ये प्रत्येकाला जे काय कामाची विभागणी केलेली आहे, ती कामाची विभागणी जेव्हा प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं करेल समाजाने घालून दिलेल्या नियमानुसार, तेव्हा समाजामध्ये शांतता नांदते, समाज स्थिर असतो. म्हणजे कुणाला काय मग त्याच्यामध्ये काय अडचण वाटत नाही. म्हणजे समजा आता आपल्या जेंडरच्या बाबतीमध्ये आपण म्हणायचं झालं तर मग जर बाबा स्त्रीचं काम आहे, अलिखित नियम आहेत ना, आपण जेंडर ही कन्सेप्ट पाहताना पाहिलेलं होतं. सो व्हॉट आर द रोल ऑफ विमेन? पटापट बोला, काय महिलांचा रोल काय आहे? येस, यश. आता मला काहींची नावं लक्षात येतात, मी नावं घेऊन आता. यश, बोल पटकन. व्हॉट इज द रोल ऑफ विमेन? व्हॉट इज द रोल ऑफ फिमेल इन सोसायटी? इट इज अज्युम. यश, मला वाटतं यश एकटाच आहे आपल्या इकडे, दुसरा कोणी यश नाही. हाँ सर. हा, बोलो. सो व्हॉट इज द रोल ऑफ फीमेल इन सोसाइटी एज पर द सोसाइटल नॉर्म्स? सोसाइटी के सर हिसाब से औरतों को मतलब खाना बनाना, बच्चों का ध्यान. यस, करेक्ट. तो यही है, सिंपल है ना. तो इफ यू इंटरैक्ट इट विल बी मोर, यू नो, लेक्चर विल बिकम, अदरवाइज इट विल बिकम वन साइडेड. सो दैट्स व्हाई ओके. यस, एब्सोल्युटली करेक्ट. द रोल ऑफ फीमेल और द रोल ऑफ फीमेल क्या? केयरिंग, बच्चों का केयरिंग करना, खाना बनाना. दॅट मीन्स मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो चूल आणि मूल सांभाळणं. आता हे अलिखित नियम आहेत, आपल्याला माहित आहेत. मग दुर्खेम म्हणतो की जोपर्यंत हे अलिखित नियम तुम्ही पाळताय तोपर्यंत कुणाला काही ऑब्जेक्शन नसतं, सगळं छान चाललेलं असतं. बट वेन यू आर अपोजिंग to the norms which are prescribed by the society or which are given by the script which are given by the society, if you deny that, if you reject that, then society will become unstable. है ना? जैसे कि हमको बहुत सारे उदाहरण मालूम है कि हमारे हिंदू समाज में ये मान्यता है की शनी शिंगणापूरचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सो शनिदेवाच्या इकडे स्त्रियांनी जायचं नाही, असा अलिखित नियम आहे. हे परंपरेनुसार तो चालत आलेला आहे. बट वेन सम ऑफ द प्रोग्रेसिव्ह विमेन, वेन दे आर अपोजिंग दॅट, व्हॉट हॅपन? वी नो. समाजामध्ये एकदम काय झालं, तेव्हा गोंधळ झाला. मग काही लोक त्यांना सपोर्ट करणारे होते, काही लोक त्यांना विरोध करणारे होते, आणि खूप ताण तणावाचं प्रकरण जे आहे ते झालेलं होतं. सेम केस आपल्याला माहित आहे साऊथ मध्ये घडलेली होती मंदिराच्या बाबतीमध्ये. कारण परंपरेनुसार नियम काय आहे चालत आलेला, अशी मान्यता आहे, नियम म्हणण्याची अशी मान्यता आहे की बाबा स्त्रियांनी तिथे जायचं नसतं. पण स्त्रिया जेव्हा त्यांना दिलेले हे नियम झुगारून लावतात की का बरं जायचं नाही, जर आपण सगळेच देवाची लेकरं आहोत असं मानतो, देव जर चराचरामध्ये आहे असं आपली संस्कृती आपल्याला सांगते, तर आपण का जायचं नाही? आणि मग त्याला अपोज केला तेव्हा काय झालं, तुम्ही समाजाच्या रचनेवरच एक प्रकारे तुम्ही काय करत असता, तिथे आव्हान त्याला देत असता, आणि तेव्हा समाज काय होतो, अस्थिर होतो. म्हणजे जो रोल महिलांचा नाही तो त्या करायला गेल्या तर काय होतं, समाज अस्थिर होतं. सेम आपल्या मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये तलाकच्या संदर्भामध्ये जेव्हा कायदा येत होता, सो सम people from the Muslim communities also, female and men also, they are supporting. Yes, तलाक हे नुसतं तोंडी देणं, इट इज अनजस्टिस विथ द फिमेल. तर त्यांनी त्याला अपोज केला
आणि मग पुन्हा काय झालं, समाजामध्ये गदारोळ निर्माण झाला. सम आर सपोर्टिंग, सम आर अपोजिंग टू दॅट. ओके, तर दुर्खेम काय म्हणतो की अशा प्रकारे जेव्हा समाजामध्ये जे काही ठराविक नियम किंवा ठराविक कामं जी काही ठरवून दिलेली आहेत, ती ठराविक कामं प्रत्येक जण जोपर्यंत आपापल्या परीनं करत असतो तोपर्यंत समाज स्थिर असतो. पण जेव्हा ठरवून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही काम करायला लागता, तुम्ही त्याला विरोध करता, तेव्हा समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. येते लक्षात. त्यामुळे हेच जे आहे ते आपल्याला जेंडर रोलच्या संदर्भात सुद्धा म्हणता येईल. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी स्त्रिया ह्या चूल आणि मुलीपुरतं काम करत होत्या. म्हणजे जोपर्यंत शिक्षण नव्हतं, अवेअरनेस नव्हती, गरज नव्हती आपण म्हणू, तोपर्यंत स्त्रिया फक्त घरातलं काम करायचं आणि पुरुष मंडळी बाहेर जाऊन काम करणं, पैसे कमावून आणणं यासारखी कामं करत होती. पण कालांतरानं काय झालं, समाजामध्ये बदल होत गेला. स्त्रिया सुद्धा घराच्या बाहेर कामानिमित्त पडायला लागल्या. तेव्हा त्यांना काही सहजासहजी या गोष्टीला परमिशन मिळाली का? निश्चितच नाही. आपल्याला महात्मा फुल्यांचं उदाहरण माहित आहे, आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण माहित आहे. स्त्रियांना शिक्षणाचे अधिकार नव्हते परंपरेनुसार. स्त्रियांना काम करण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना आपले पवित्र ग्रंथ वाचण्याचा अधिकार नव्हता. जेव्हा या सगळ्या गोष्टीला विरोध केला गेला त्यांच्याकडून, तेव्हा काय झालं, आपण सगळी हिस्ट्री जाणतो या संदर्भात. त्यांच्यावर अनेक प्रकारे अन्याय, अत्याचार, छळ समाजाकडून झाला आणि मग कालांतराने या गोष्टी आपण स्वीकारल्या. आता याचाच अर्थ काय, समाज अनस्टेबल होणं ही काही वाईट गोष्ट नाही. कधी कधी परंपरेनुसार घालून दिलेले जे काही नियम असतील त्यांना विरोध करणं हे आवश्यक असतं आणि त्यातूनच समाजाची प्रगती जी आहे, समाजाची प्रगती त्यातूनच पुढे होत असते. त्याच्यामुळं जेव्हा स्त्री आणि पुरुष त्यांना घालून दिलेल्या नियमांच्या व्यतिरिक्त, कामांच्या व्यतिरिक्त जेव्हा काम करतात किंवा त्या नियमांना अपोज करतात, तेव्हा समाज हा अस्थिर होतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणत होतो, आपल्या कुटुंबाचं उदाहरण घेतलं. बघा, कुटुंबाचं उदाहरण घेतलं, आजही आपण म्हटलं जरी स्त्री आणि पुरुष समान आहेत, दोघं पण कामाला जातात, सर्व्हिस करतात, पण कदाचित पती पत्नीला किंवा घरातील स्त्रियांना मदत करत असतील, पण तरी जर स्त्री म्हणाली की ठीक आहे आपण दोघं पण कामाला जातो, मग आता मीच का जेवण करायचं, आता रोज तुम्ही करा, म्हणजे मी नाही करणार, तर काय रिॲक्शन येईल याची आपल्याला कल्पना आहे. म्हणजे भले तुम्ही किती सर्व्हिसला जात असाल किंवा काय, तरी मदत करणे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही तुमचा रोलच चेंज करू पाहता तेव्हा घरातून तुम्हाला अपोज होणार आणि मग वातावरण जे आहे ते वातावरण अस्थिर होणार. सो दिस इज व्हॉट दुर्खेम सेज, दॅट वेन द सोसायटी विल परफॉर्म द रोल ॲज पर द रोल विच आर गिवन और ॲज पर द स्क्रिप्ट विच आर गिवन. आता हे काही लिखित नियम नाहीत, काही अलिखित आहेत, काही धर्मग्रंथामध्ये असतील. ते अलिखित किंवा अशा प्रकारे परंपरे आलेल्यानुसार नियम जेव्हा आपण पाळतो तेव्हा समाज छान चाललेला असतो, पण याचा अर्थ त्या समाजाची प्रगती होते असं पण नाही. जर स्त्रियांनी, जर फुल्यांनी, जर फातिमा शेखनी, जर देशमुख ज्या आपल्या होत्या त्यांनी, किंवा आपले जे काही सावित्रीबाई फुले असतील, किंवा अनेक ज्या काही स्त्रिया आपल्याकडे होऊन गेल्या, ज्या आपण म्हणूया ज्यांनी समाजाच्या विरुद्ध जाऊन शिक्षण घेतलं, किंवा आपले रानडे असतील, आगरकर असतील, या सगळ्या लोकांनी जर याला त्यांनी केवळ समाजामध्ये अस्थिरता नको म्हणून या गोष्टींना सपोर्ट केला नसता तर काय झालं असतं, आजपर्यंतचा प्रगतिशील समाज आपण पाहूच शकलो नसतो. त्याच्यामुळे कधी कधी समाज अस्थिर होणं आणि ज्या काही वाईट चालीरीती परंपरा आहेत त्यांना विरोध करणं हे व्हायलाच पाहिजे, तेव्हाच समाज हा तुमचा प्रगतीकडे जाईल. तर आपल्याला थेअरीच्या दृष्टीने एवढंच अभ्यासायचं आहे की कधी समाज स्थिर राहतो तर जेंडर रोल जेव्हा परफॉर्म केले जातात, आणि तो कधी अस्थिर होतो तर आपण त्याला आव्हान देतो, त्याच्या विरुद्ध काम करतो, तेव्हा हे जे आहे हा समाज जो आहे तो अस्थिर राहतो. यातूनच काय आहे, जेंडर रोल जे आहे ते जेंडर रोल तुमचे ठरत असतात. हेच जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं तेच इथं पीपीटीच्या माध्यमातून मांडलेलं आहे, बाकी काय नाही. त्यामुळं कार्यवादानुसार लिंगभाव भूमिकाला समाजाला स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि प्रत्येकाने काम केलं तर समाज स्थिर राहतो. इज दॅट क्लिअर फर्स्ट थेअरी?
दुर्खेमची फंक्शनॅलिस्ट थेरी, मला वाटतं काय अडचण आहे याच्यामध्ये? येस सर. ओके, काय डाऊट आहे कुणाला, काय विचारायचं आहे? ओके ओके ओके, थँक्यू. चलो आपण पुढच्या थिअरीकडे आता वळूया. सो नेक्स्ट इज अ कन्फ्लिक्ट थिअरी. ही कन्फ्लिक्ट थिअरी जी आहे ही मॅक्स वेबर हे पण एक सामाजिक तज्ञ किंवा समाजशास्त्राचे अभ्यासक ज्याला आपल्याला म्हणता येईल, यांनी दिलेली आहे. ही जी कार्ल मार्क्सनी दिलेली आहे. कन्फ्लिक्ट आय एम सॉरी, ओरिजिनेटेड फ्रॉम द रायटिंग ऑफ कार्ल मार्क्स. जेव्हा आपण कार्ल मार्क्स म्हणतो तेव्हा मला काय पटकन माझ्या मध्ये दुसरा शब्द येतो. कार्ल मार्क्स म्हटलं की काय? मार्क्सिझम. येस, मार्क्सिझम. अजून मार्क्सिझम म्हटलं की काय? कम्युनिझम. येस, म्हणजेच काय, काल आपण जो विचार केला कॅपिटॅलिझम. बरं, कार्ल मार्क्सनी कशाला विरोध केलेला होता? तर भांडवलशाहीला त्यांनी विरोध केलेला होता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता कार्ल मार्क्स जे आहे, ही कार्ल मार्क्सची जी थेरी आहे कन्फ्लिक्ट थेरी, दॅट कन्फ्लिक्ट थेरी कार्ल मार्क्सने ऍक्च्युली जे आहे ही कन्फ्लिक्ट थेरी मांडली आणि त्याला पुढे ही कन्फ्लिक्ट थेरी कुटुंबासाठी कोरिलेट करण्याचं काम त्याचा सहकारी फ्रेडरिक इंगल्स यांनी ती थेरी कुटुंबाला लावली. आता ती कुटुंबाला कशी लावली ते आपण पुढे पाहूया. तर कार्ल मार्क्स काय म्हणतो की समाजामध्ये संघर्ष हा होतच असतो आणि तो संघर्ष प्रामुख्याने कशासाठी असतो? तर तो संघर्ष कार्ल मार्क्सच्या मते तो तुमच्या पॉवर आणि डॉमिनन्ससाठी असतो. म्हणजे सत्तेसाठी समाजामध्ये सातत्याने संघर्ष जो आहे तो होत असतो. म्हणजे कुणाकडे अधिकार असणार, कुणाकडे सत्ता असणार, याच्यासाठी समाजामध्ये सातत्यानं संघर्ष होत असतो. म्हणून भांडवलशाही सुद्धा बघा याच्यावरच आधारित आहे. भांडवलशाही ला विरोध करणारे, कार्ल मार्क्सला फॉलो करणारे लोक काय म्हणतात की समाजातील जी काही पैसा आहे, जी काही सत्ता आहे ती मुठभर लोकांच्या हाती एकवटलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे जी काही थोडी लोक आहेत हाताच्या बोटावर मोजण्या इतकी, या लोकांकडे अमाप संपत्ती आहे, अमाप पैसा आहे आणि त्याच्यामुळे याच लोकांचा कंट्रोल जो आहे तो आपल्या सत्तेवर आहे किंवा आपल्या समाजावर आहेत आणि म्हणून ती लोक समाजाला हवे तसे ट्रीट करतात. हे आपण ऐकतो. बरं, या आजच्या काळातलं उदाहरण दिलं तरी आपण बऱ्याचदा ऐकतो की जे कोणी उद्योगपती आहेत मोठे मोठे, बऱ्याचदा अदानी, अंबानी ही नावं आपण ऐकतो सोशल मीडियाच्या माध्यमातून, की बाबा यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की जेणेकरून त्यांना सपोर्ट करणारे निर्णय इथली व्यवस्था जी आहे ती व्यवस्था प्रामुख्याने घेत असते. कारण दीज आर द फॅक्टर दोज आर डॉमिनन्स, जे अतिशय आपण म्हणूया ताकदवर आहेत, त्यांच्याकडे सत्ता आणि अधिकार एकवटलेले आहेत आणि त्यामुळे गरीब लोक काय करतात, गरीब लोकांचं शोषण होतं आणि म्हणून गरीब आणि श्रीमंतांमध्ये नेहमीच आपल्याला संघर्ष उत्पन्न होताना दिसतो. मग हे केवळ अगदी अतिश्रीमंत नाही, तर तुम्ही अगदी मिडल क्लास घेतलात तर मिडल क्लास लोक आणि गरीब असणारी लोक यांच्यामध्ये पण एक प्रकारे डायरेक्टली इनडायरेक्टली कन्फ्लिक्ट असतो. म्हणजे समजा मिडल क्लासचा माणूस असेल, तो गरीब, अत्यंत गरीब व्यक्ती असेल, त्याला तो हीन मानतो आणि अत्यंत गरीब व्यक्ती आहे ती मिडल क्लासच्या व्यक्तीकडे म्हणजे हे आमचं शोषण करतात किंवा आमचं जे काय ते यांनी हिसकावून घेतलेलं आहे अशा अँगलनं पाहत असतात. इव्हन त्यांच्यामध्ये बऱ्याचदा कधी कधी रोटी बेटी व्यवहार पण होत नाही. बरेचसे आपण चित्रपट पाहतो ना, म्हणजे एखादा हिरो किंवा हिरोईन खूप श्रीमंत घरातली आहे आणि अपोजिट त्याचा गरीब घरातला आहे, तर मग तिथे मग ते अनेक प्रकारचे संघर्ष त्यांना सामोरं जावं लागतं. सो देर इज ऑलवेज conflict in the society and that conflict is for the power and dominance. क्लिअर? त्यामुळे समाजामध्ये प्रत्येक वेळी संघर्ष निर्माण होतो आणि हा संघर्ष कशासाठी असतो तर समाजामध्ये सत्ता कुणाची राहील, अधिकार कुणाचा राहील यासाठी हा संघर्ष असतो. आपल्या राजकीय अनेक पक्षांचा जरी आपण विचार केला तरी आपल्याला लक्षात येतं अनेक राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असणारे मतभेद. आपण नाही का सोशल मीडियावर अनेक लोक
एकमेकाच्या पक्षाला फॉलो करणारे, अपोज करणारे, मग ते पक्षाचे नेतृत्व बाजूलाच राहिलं. आपापल्या मित्रांमध्येच आपण विनाकारण भांडत राहतो. म्हणजे अमुक पक्ष असा आणि तुझ्या पक्षाचं, म्हणजे त्या पक्षांच्या आणि आपल्याला काय त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली काय बघायला गेलं तर फायदा काहीच नसतो, पण विनाकारण आपले संबंध त्यातून आपण बिघडवत असतो. त्यामुळे हे पॉवर आणि डॉमिनन्स, सत्ता कुणाची असावी, कुणाचं वर्चस्व, कुणाचं ऐकायला हवं, यासाठी समाजामध्ये सातत्याने कॉन्फ्लिक्ट जे आहे, सातत्यानं संघर्ष जो आहे तो निर्माण होत असतो. आता फेड्रिक इंगल्स जो आहे, हा फेड्रिक इंगल्स कार्ल मार्क्सचाच सहकारी होता. या फेड्रिक इंगल्सनं काय केलं, या फेड्रिक इंगलनं हे जे गृहीतक आहे कार्ल मार्क्सनं की बाबा पॉवर आणि डॉमिनन्स साठी समाजामध्ये संघर्ष होतो, हे गृहीतक त्यांनी फॅमिलीला लागू केलं. फेड्रिक इंगलचं मत असं आहे, कारण शेवटी समाज म्हणजे काय, तर कुटुंब एकत्र येऊन समाज तयार होतो. फेड्रिक इंगल्स सुद्धा म्हणतो की याच आणि पॉवर आणि डॉमिनन्स साठी केवळ समाजातच नाही तर कुटुंबामध्ये सुद्धा संघर्ष सातत्यानं आपल्याला होत असताना लक्षात येतो. आपण सगळे याचे साक्षीदार आहोत. आपल्या कुटुंबात पण बघा, म्हणजे भले तुमची फॅमिली जॉईंट असेल किंवा न्यूक्लिअर असेल, म्हणजे घरामध्ये कुणाचं ऐकायचं याच्या बाबतीत सातत्यानं जे आहे, म्हणजे माझं म्हणणं खरं किंवा मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे असा डॉमिनंट स्वभाव असणारे घरामध्ये स्त्री किंवा पुरुष दोघं असू शकतील. आणि मग कुणाची तरी सत्ता, कुणाचं तरी ऐकलं जावं असा अट्टहास सातत्यानं होतो. किंवा जॉईंट फॅमिली असेल तर हे प्रमाण आपल्याला अधिक जास्त दिसतं. विशेषतः पुरुषांचं जे आहे ते पुरुषांचं वर्चस्व इथं आपल्याला अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर जॉईंट फॅमिलीमध्ये जे वरिष्ठ पुरुष असतील यांची सत्ता किंवा यांचंच म्हणणं प्रामुख्याने ऐकलं जातं. आपल्या पण कुटुंबात नाही का, म्हणजे काका वगैरे असतील आणि आपले वडील, आई वडील छोटे असतील त्यांच्यामध्ये, तर मग आपल्या आई वडील भले किती शिकलेले असतील तरी बऱ्याचदा असं होतं की घरातले निर्णय, घरातलं काय करायचं काय नाही, भले आपले काका किंवा कोणी चुलते किंवा कोणी जे कोणी असतील ते कमी शिकलेले असतील तरी मग त्यांचं बऱ्याचदा ऐकलं जातं. अर्थात हे काय प्रत्येक वेळी चुकीचं असतं काही असं नाही, काही वेळेस चांगले निर्णय पण ही लोक देत असतात. पण बहुतांश वेळेस कुणाचं ऐकलं जावं, पॉवर कुणाकडे असावी, सत्ता कुणाकडे असावी, हे अधिकार सुद्धा कशामुळे येतात, तर ते याच्यातून काय निर्माण होतं, तर याच्यातून संघर्ष निर्माण होतो. आता फेड्रिक इंगलचं म्हणणं असं आहे की हे जे आहे फॅमिलीला सुद्धा लागू पडतं. फॅमिलीमध्ये सुद्धा पॉवर्स आणि डॉमिनन्सच्या बाबतीत सातत्यानं संघर्ष जो आहे तो संघर्ष सुरू असतो. आणि हे कशामुळं होतं, तर मग त्याचं म्हणणं आहे की भांडवलशाही जे आहे, म्हणजे कॅपिटॅलिझम जे आहे, या कॅपिटॅलिझम मध्ये आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं, कॅपिटॅलिझम मध्ये पुरुष जो आहे या पुरुषालाच अनेक प्रकारची कामं जी आहेत, म्हणजे पैसा कमवणं असेल किंवा इतर मान सन्मान असेल किंवा इतर अधिकार असेल किंवा वेतन असेल, ही सगळी कामं जी आहेत ही पुरुषाला दिलेली आहेत. म्हणजे घराच्या बाहेर जाऊन काम करणं आहे ना, पैसे कमवणं यासारखी कामं भांडवलशाही व्यवस्थेमध्ये स्त्रियांना या प्रकारची कामं कमी आहेत आणि पुरुषांना जास्त आहेत. त्याच्यामुळे काय होतात, स्त्रिया ह्या डॉमिनंट राहतात, म्हणजे स्त्रियांचं शोषण जास्त प्रमाणामध्ये होतं आणि पुरुष हे काय त्यांच्या हातामध्ये सत्ता जी आहे ती सत्ता जास्त प्रमाणामध्ये एकवटली जाते. कारण भांडवलशाहीमध्ये आपण मगाशी म्हटलं तसं पैसे कमवण्याचे अधिकार किंवा त्या प्रकारची कामं ही मेल ओरिएंटेड आहेत. पुरुष प्रधान व्यवस्थेला अनुसरून अनेक प्रकारची कामं आहेत, स्त्रियांना अनुसरून खूप कमी कामं आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड समाजाली जे काही नियम आखून दिले आहेत त्यानुसार त्यांची कामं ही घर सांभाळणं किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारी कामं आहेत. त्याच्यामुळे साहजिकच आहे पुरुषांकडे काम आहे, पुरुषांकडे वेतन आहे, पुरुष कमाई करून आणतात. ब्रेड अँड बटर जे काय आहे दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज गिव्हन टू द मेल. सो दॅट्स वाय अल्टिमेटली पॉवर अँड डॉमिनन्स विल रिमेन्स इन द हँड्स ऑफ मेल. है ना, आपल्या कुटुंबात आपल्याला माहित आहे जो कमाई करतो त्याच्याकडे पॉवर आणि सत्ता जी आहे, अधिकार जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये येतात. याच्या विरुद्ध स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया यांना
कोणत्याही प्रकारचं काम किंवा कोणत्याही प्रकारची कमाईची साधनं उपलब्ध नसल्यामुळे त्यांचं जे आहे, त्यांची सत्ता, त्यांचे अधिकार, त्यांचं म्हणणं हे विशेष करून त्याला विशेष मान दिला जात नाही आणि बऱ्याचदा त्यांचं शोषण समाजामध्ये होत असलेलं आपल्याला लक्षात येतं. सो दीज आर ऑल नथिंग बट अ कन्फ्लिक्ट थेरी. जे मी आता एक्सप्लेन केलं तेच इथं तुम्हाला पीपीटीच्या माध्यमातून मी लिहून ठेवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही नंतर वाचाल तेव्हा ते सोपं जाईल. सो दिस theory was given by first Karl Marx and it is also extended to the assumption of family by Friedrich Engels, ज्यांनी ही कुटुंबाला लावली. So what he say? So there is always conflict for the power and dominance, and in capitalism or capitalist economy we say that most of the jobs are male oriented, so male are responsible for to earn ब्रेड एंड बटर. जो भी पैसा कमाना है उसका जो है मेल ज्यादा करता है. सो ही विल गेट रिस्पेक्ट, ही विल गेट मोर पॉवर. आणि त्यामुळे स्त्रिया ज्या आहेत या स्त्रिया यांचं शोषण जास्त होतं. आणि पण हे आपल्याला कसं कंट्रोल करता येईल, तर आपल्याला हे कंट्रोल करता येईल यासाठी आपल्याला हे समाजाला पटवून दिलं पाहिजे काय विमेन इन सबऑर्डिनेट पोजिशन टिल मेन कॉन्ट्रीब्यूट मोर इन सोसाइटी इन इकोनॉमी है ना. म्हणजे स्त्रियां का, महिलाओं का जो हिस्सा है इकोनॉमी में, जो हमने पहले लेक्चर में भी देखा था, इन वर्ल्ड 60% ऑफ इकोनॉमी और प्रोडक्ट वर्क वॉज डन बाय विमेन. बट अनफॉर्चुनेटली टोटल in case of, if we say property or money, only 1% of that property or money will remains with women, है ना. महिला जगभर में, दुनिया भर में 60% प्रोडक्टिविटी का काम ज्यादा करती है, लेकिन महिलाओं के हिस्से में सिर्फ 1% ही संपत्ति का, प्रॉपर्टी का, दुनिया भर का हिस्सा जो है वो आता है. दैट मीन्स दो दे आर वर्किंग हार्ड, दो दे आर कॉन्ट्रीब्यूटिंग मोर इन प्रोडक्टिव वर्क, बट they possess a very less property of that, less percentage of that. त्यामुळे ही असमानता जी आहे, ही असमानता आपण लक्षात आणून दिली पाहिजे की स्त्रियांचं पण योगदान कसं अधिक आहे. आणि हाऊ द विमेन्स कॉन्ट्रीब्युशन इज मोर, वी शुड मेक अवेअरनेस इन सोसायटी अँड वी शुड गिव्ह अ पोझिशन अँड पॉवर टू द विमेन इन पॉलिटिकल सिस्टीम ऑल्सो. म्हणजे आपण महिलांना जर राजकीय क्षेत्रामध्ये जर अशा प्रकारचे अधिकार दिले, सत्ता दिली, तर त्यातून काय होणार आहे, निश्चितच महिला सुद्धा या सत्ता केंद्र बनतील, त्याही निर्णय घेऊ शकतील, त्यांच्याकडेही अधिकार येतील आणि त्यातून त्यांची प्रगती होणार आहे. सो दीज ऑल आर एक्सप्लेन इन युअर कन्फ्लिक्ट थेरी. ओके, संघर्षात्मक उपपत्ती. इज दॅट क्लिअर? ओके, काही डाऊट, काही शंका? ओके, ठीक आहे, चलो फाईन. चला आता लास्ट थेरी, दिस इज द लास्ट वन थेरी इन सोशोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, दॅट इज अ सिम्बॉलिक इंटरॅक्शन थिअरी गिवन बाय ब्लूमर. ओके, तर ब्लूमरनी दिलेली ही सिम्बॉलिक इंटरॅक्शन थिअरी आहे. ऍक्च्युली मॅक्स वेबर जो होता, सो मॅक्स वेबर says that individual acts according to their interpretation of the meaning of their words, है ना. मॅक्स वेबरचं असं म्हणणं होतं, ज्याला नंतर हर्बर्ट ब्लूमरनी सिम्बॉलिक इंटरॅक्शन असं नाव दिलं. सो आपण समाजामध्ये जे काय वागतो, व्हॉट एव्हर द इंटरॅक्शन, इंटरॅक्शन मीन्स व्हॉट वी नो, व्हॉट इज मीन बाय इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे काय? Yes, yes, correct. Yes, that means communicating with each other, in short. Okay, आपण एकमेकांसोबत कसं कम्युनिकेट करतो, कसं बोलतो, दॅट इज इंटरॅक्शन. सो ब्लूमरच्या आणि मॅक्स वेबरच्या मते आपण कसं बोलतो, सो वी आर इंटरप्रिटिंग द मिनिंग, है ना. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट एव्हर ही ऑर शी सेज, or in a what way he or she behave, we may hurt
आयदर वर्ड्स और वी कॅन सी हिज और हर बॉडी लँग्वेज, है ना. आपण एकतर त्यांचे शब्द ऐकतो किंवा त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे, देहबोली जी आहे, त्या देहबोलीवरून आपण काहीतरी अर्थ लावत असतो अँड वी रिस्पॉन्ड इन दॅट वे. बरोबर आहे. म्हणजे समजा घरामध्ये लहान मूल आहे आणि पाहुणे घरामध्ये आलेत, आपल्याला हा नेहमीच हमेशा हम ये देखते कि घर में मेहमान आए, छोटे बच्चे, और हमने मेहमानों को कुछ नाश्ता दिया, कुछ खाना दिया, और अपने घर के छोटे बच्चे वो जाके लेने की कोशिश करेंगे तो मम्मी पापा कुछ कहेंगे नहीं, उनकी तरफ से आंख उठाकर भी देख ली बड़ी आंखें करके तो दे विल अंडरस्टैंड कि ये मुझे नहीं लेना है ना. सो दे आर, दिस इज अ सिंबॉलिक. समटाइम फ्रॉम द वर्ड्स ऑल्सो, है ना. कुछ कुछ हम शब्द बोलते हैं और शब्दों का हम इंटरप्रिटेशन करते हैं, है ना. दैट इंटरप्रिटेशन विल एज पर आवर एक्सपीरियंस, हमारे अनुभव से हम इंटरप्रिट करते हैं और उस तरह से हम रिस्पॉन्ड करते हैं. कभी कभी हम बोलते ना, अरे नहीं नहीं मेरे कहने का वो मतलब नहीं था, मैंने ये कहा, मुझे ऐसे कहना था. वी आर गिविंग एक्सप्लेनेशन. सो हमें लगता है कि मैं कुछ अलग बात मैंने कही, लेकिन सामने वाले ने उसका अलग गलत इंटरप्रिटेशन किया, गलत मीनिंग ले लिया, तो हम उसको समझाते हैं. सो दैट मीन्स interpretation of the meaning, as per that interpretation we will respond, we will act, and this will, and from this the social interaction will start, है ना. तुम्ही काहीतरी बोललो, मी बोलल्यानंतर आता मी जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा मी काय विचारतो हे तुम्हाला कळतं आणि मग तुम्ही त्यानुसार उत्तर देता. सो व्हॉट इज दिस? दिस इज अ सोशल इंटरॅक्शन. आपली इकडे आंतरक्रिया सुरू झाली. वी आर स्टार्टिंग कम्युनिकेटिंग विथ इच अदर. बट ॲज आय से, ऑलवेज वर्ड्स मे नॉट बी देअर. समटाइम फ्रॉम द बॉडी लँग्वेज ऑल्सो वी इंटरप्रिट अँड वी गिव्ह द रिस्पॉन्ड, है ना. कधी कधी आपण बॉडी लँग्वेज सुद्धा, म्हणजे मी बोलतोय आणि मला माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की नाही, किंवा तुमचं म्हणणं मला पटतंय की नाही. इफ दिस इज आवर क्लास, ट्रेडिशनल क्लास, अगर रोज की तरह ये क्लास होता तो मैं खड़ा रह के पढ़ाता और आप मेरी बॉडी लैंग्वेज देखते, एंड आई विल गेस सम पीपल आर अंडरस्टैंडिंग, सम आर नॉट, सम आर एग्री, सम आर नॉट. समटाइम यू मे रिस्पॉन्ड मी, काहीतरी तुम्ही अनुभव सांगितला, आय विल एनालाइज युअर बॉडी लैंग्वेज. आर यू टॉकिंग in a real sense? That means आप कैसे बोल रहे हो, क्या बोल रहे हो. So sometime through the body language, through the different symbol we can interpret, और उससे हम आपस में हमारा कम्युनिकेशन बढ़ता है. So this is called a social interaction. Okay, so interpretation of the word, and from that interpretation social interaction will begin, and this process is ongoing. It's a continuous process. बरोबर आहे. मी बोलतो, तुम्ही उत्तर देता, त्याला मी काहीतरी बोलतो, किंवा माझ्या चेहऱ्याकडे पाहून, बॉडी लँग्वेज कडे पाहून तुम्ही काहीतरी बोलता. सो दिस इज अ continuous process. So we are interpreting the meaning from the words or from the symbol or from the body language. So this is a symbolic interaction. So sometimes the meaning may remain same, sometimes it may be evolve slightly, or sometimes it may be change radically. है ना. कधी कधी बघा, आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो आणि मग आपण पहिल्यांदा भेटल्यानंतर बोलल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल आपण काहीतरी मत बनवत असतो. अच्छा, ही व्यक्ती चांगली आहे, वाईट आहे, फ्रेंडली आहे, किंवा यांचा स्वभाव बाबा खूपच रागीट आहे, और दिस पर्सन इज सपोर्टिव्ह, हेल्पिंग नेचर आहे. असं काहीतरी आपण एक तर्क, एक काहीतरी आपण इंटरप्रेट करत असतो त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर. आणि जेव्हा ती व्यक्ती सातत्यानं आपल्या सहवासामध्ये येते, देन आफ्टर मे बी सम डेज, मे बी सम मंथ्स, मे बी सम इयर्स, हम बोलते कि नहीं नहीं, अरे मैंने ये सोचा था, ये ऐसा नहीं है, या वो वैसी नहीं है, वो तो अलग ही है ना. हम कभी कभी बोलते हैं ना, ज्यादातर हम इकट्ठा फैमिली में वगैरह रहते हैं, या फिर कोई हमारा रिलेशनशिप अगर बाहर के लोगों के साथ तैयार होता है, तो हम बोलते हैं, अरे शुरू में तो मुझे लगा था ये ऐसा है, लेकिन वो वैसा नहीं है, वो ऐसा है. मतलब वी आर जस्ट स्टार्टिंग इंटरप्रिटेटिंग अबाउट व्हाट वी एक्सपीरियंस. ओके, सो दिस इज अ कंटिन्यूअस प्रोसेस. ये कैसे होता है? ये कंटिन्यूअस प्रोसेस होता है. तो अभी मीनिंग
कैसे चेंज होता है, मीनिंग कैसे बदलता है, इसका एक उदाहरण मैं आपको दे दूंगा। कुछ साल पहले टीवी पे एक सीरियल लगती थी, मिट्टी के रंग, शायद आपने देखी होगी। तो उस मिट्टी के रंग सीरियल में एक छोटे छोटे किस्से दिखाते थे, छोटी छोटी कहानियां दिखाते थे। तो एक दिन ऐसी कहानी दिखाई, उसमें एक ऑथर है, वो ऑथर किसी गांव में जाके उसके काम के लिए जाके किसी देहात में जाके, गांव में जाके रहता है और वहां पे एक रूम ले लेता है। रूम लेने के बाद वो शाम को उसको ऐसे सुनाई देता है कि पड़ोस से कोई बूढ़ी औरत है, वो बहुत ही उसका जोर जोर से आवाज आ रहा है। तो वो लेखक अंदाजा करता है, अरे यार ये कौन बूढ़ी औरत है, वो किसको तो गालियां दे रहे, किसको तो जोर जोर से बोल रहे। फिर वो उसको इग्नोर करता है। फिर वापस दूसरे दिन उसी समय उसको वो जब काम से लौटता है शाम को, तो उसको वही आवाज आती है, वही बूढ़े औरत की आवाज आती है, गाली गलौज कर रही है, कुछ जोर जोर से बोल रहे हैं। तो फिर वो लेखक को लगता है, वो ऑथर को लगता है कि अरे कोई तो बूढ़ी औरत है और शायद वो अपने घर में कोई उसकी बहू होगी, उसको शायद गालियां दे रहे। फिर तीसरे दिन, चौथे दिन, ऐसे 5-6 दिन लगातार वही किस्सा। वो जब शाम को आता है उसी टाइम उसको वो आवाज, और सिर्फ बूढ़ी औरत का आवाज। तो लेखक क्या सोचता है, अरे देखो इसकी बहू कितनी अच्छी है, एक शब्द पलट कर नहीं बोलती, कुछ नहीं बोलती, कितनी शांत है, सुशील है, कितना सहन कर रही है। और ये बूढ़ी जो औरत है वो कितनी, मतलब शी सो, ज्याला आपण मराठीमध्ये खडूस म्हणतो, मला हिंदीमध्ये एक्झॅक्ट शब्द मुझे याद नहीं आ रहा है, हाँ रूड, ये सो हाउ मच रूड शी इज, है ना। तो कितनी खराब है वो, कितनी रूड है, बहुत ही मतलब अच्छी औरत नहीं है, ऐसे वो सोचता है। तो व्हाट ही विल इंटरप्रेट, उसको जो भी रिस्पॉन्ड मिला, उसने जो भी रिस्पॉन्ड मिला, उस रिस्पॉन्ड से उसने इंटरप्रेट किया कि ये औरत ऐसी है और जो बहू जो है वो बहुत ही सुशील है, बहुत ही शांत है। फिर दूसरे दिन वही, फिर वो उसकी क्यूरियोसिटी बढ़ जाती है। वो बोलता है कि चलो आज देखते हैं कि मांजरा क्या है, आखिर हो क्या रहा है। तो उसके रूम के और वो घर के बीच में एक दीवार होती है, तो दीवार पे थोड़ा ऊपर चढ़ता है, तो वो देखता है कि बहू जो है वो बर्तन मांज रही होती है और वो जो बूढ़ी औरत झूले पे बैठी है उनके आंगन में, और वो कुछ पान बीन खा रहे। और जैसे वो शांत होती है वैसे ही वो बहू पलट के उसको टेढ़ा मेढ़ा मुंह करके बताती है, कुछ ऐसे बिना बोले उसको बहुत चिढ़ाती है। तो औरत फिर चिढ़ जाती है, बूढ़ी अम्मा, और वो फिर गालियां देने लगती है। फिर लेखक को लगता है अरे मैंने जो सोचा था कि ये औरत, बूढ़ी औरत खराब है, ये तो किस्सा अलग ही है। तो व्हाट द मीनिंग, वॉट एवर वी आर गेटिंग फ्रॉम दैट इंटरेक्शन, इट मे बी रिमेन सेम, इट मे बी चेंज रेडिकली और स्लोली, है ना। तो इस तरह से इंटरेक्शन जो है वो समाज में होती रहती है, इंटरप्रिटेशन जो है वो समाज में होता रहता है। नाउ हाउ इट विल बी इंटरकनेक्टेड विद द जेंडर रोल, तो वो जेंडर रोल से कैसे इंटरकनेक्ट होता है, तो इसको हम देखेंगे। तो हमें पता है, तो जेंडर रोल कैसे डिसाइड होता है, सो अगेन थ्रू द सिंबॉलिक इंटरेक्शन, बराबर। सिंबॉलिक इंटरेक्शन से ही हमारा जो है जेंडर रोल डिसाइड होता है। जैसे मैंने शुरुआत में कहा कि पुरुषों ने कैसे बिहेव करना चाहिए, या स्त्रियों ने या महिलाओं ने कैसे बिहेव करना चाहिए, उसका एक स्क्रिप्ट जो है वो स्क्रिप्ट हमको सोसाइटी ने दिया है। तो उस स्क्रिप्ट के हिसाब से ही we are directly indirectly given message to the boys and girls who are living in our home or in our society, है ना। हमारे यहाँ जो भी मेल है, फीमेल है, बॉयज है, गर्ल्स है, उनको हम एक, वो क्या करते हैं, घर में अगर बच्चा है, लड़का है या लड़की है, तो दे विल ऑब्जर्व, है ना। इथे इंटरेक्शन कसे होते, दे ऑब्जर्व समटाइम हाउ द मम्मी इज बिहेविंग,
how the daddy is behaving, how daddy was, reacting, and how mummy was reacting, what the male who are there in family doing a kind of work, किस तरह से काम, क्या क्या काम करते हैं, घर की औरतें हैं वो कौन सा काम करती है, ये सब बचपन से हम सीखते हैं, एक दूसरे का ऑब्जर्वेशन करते हैं. सो दिस इज सिंबॉलिक. कभी कभी कोई हमको बोलता नहीं कि तुम ऑब्जर्व करो, या ये लड़कों ने काम करना चाहिए या औरतों ने काम करना चाहिए. कभी कभी हमारे घर में से कोई बताता नहीं, बट दैट बॉयज एंड गर्ल और मेल एंड फीमेल दे आर ऑब्जर्विंग, है ना. और फिर उससे उनको पता चलता है कि हमने कैसे बिहेव करना चाहिए. इफ आई एम अ मेल और बॉय, हाउ आई शुड बिहेव, या मेरे अधिकार क्या है, मैंने कैसे बिहेव करना चाहिए, किस तरह के काम करनी चाहिए. और अगर मैं लड़की हूं तो मैंने किस तरह के काम करने चाहिए, कैसे बिहेव करने चाहिए. दे ऑल आर इंटरेक्टिंग विथ ईच अदर, मे बी सिंबॉलिकली, है ना. तो एक दूसरे से बिहेवियर से वो सब सीखते हैं, और उसी से पुरुषों का और महिलाओं का रोल जो है वो रोल डिसाइड होता है, और उसी तरह से हम आगे जीवन में बर्ताव करते हैं. तो आज जो भी आप हो या मैं हूं या अपने क्लास में जो भी मेल स्टूडेंट है, वो उस तरह से बिहेव क्यों कर रहे हैं? बिकॉज दे आर ऑब्जर्विंग दैट, दे आर इंटरेक्टिंग इन दैट वे, दे आर इंटरेक्टिंग फ्रॉम देयर टाइम ऑफ बर्थ. जब से उनका जन्म हुआ है तब से ये सब बातें हम देखते आ रहे, सीखते आ रहे, सुनते आ रहे, एंड इन दैट वे वी इंटरप्रीट दैट. उस तरह से हम उसको इंटरप्रेट करते, उसका अर्थ लगाते, एंड देन वी रिस्पॉन्ड इन दैट वे. और उस तरह से हम उसको क्या करते हैं? रिस्पॉन्ड करते, एक्ट करते, उस तरह से हम बिहेव करते. So these are all symbolic interaction theory which is given by Bloomer, which actually tell us how the gender role emerged. कि जेंडर रोल जो है, पुरुष या महिला ऐसे क्यों बिहेव करती है, वही इस तरह के काम क्यों करते, तो ये कहाँ से आता है, ये सब इन थियरी जो है, 3 सोशियोलॉजिकल थियरी, ये हमें बताने की कोशिश करती है. सो आई थिंक this is clear to all of you, symbolic interaction theory, and this is all what we explain, that is given in this PPT. ये आप बाद में पढ़ सकते हो, वही जो मैंने अभी कहा वही इस PPT में यहाँ पे लिखा है. So any doubt? Clear है? Okay. Yes. Okay. Thank you. Now we are moving towards our next. ओके, थोड़ा सा शायद okay, now we are moving towards our psychological theories. There are some psychological theories which are given, and from this symbolic interaction theory only, that it will affect on the different factor. ये भी आसान है, ज्यादा कुछ मेरे ख्याल से जरूरत नाही. पुरुषांच्या समाजातील विशेषाधिकार निश्चित होतात फ्रॉम दिस symbolic interaction theory. Males, privileges or their position will be decided in society. Some kind of social values and meanings are developed, है ना. समाज में कैसे बिहेव करना चाहिए, दैट वैल्यूज, लड़कों ने कैसे बिहेव करना चाहिए, लड़कियों ने कैसे बिहेव कर, दैट विल इमर्ज फ्रॉम दिस social symbolic interaction. Even this hidden message was given through the school and family and other institutions also. अभी स्कूल क्या है? स्कूल इज ऑल्सो वी कॅन से अ स्मॉल युनिट ऑफ सोसायटी, है ना. समाजाचाच एक छोटा घटक आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये सुद्धा कधी कधी अशाच प्रकारे छुपा संदेश दिला जातो. काल आपण पाहिलं, शाळेमध्ये एखादा छान सांस्कृतिक प्रोग्राम असेल, पाहुणे येणार असतील, तर मग मुलींना सजावट करणं, पुष्पगुच्छ पाहुण्यांना देणं, पदार्थ बनवून त्यांना सर्व करणं, त्यांना देणं, किंवा काही खाऊ आणला असेल त्याचा वाटप करणं, ही कामं मुलींना दिली जातात. सो इनडायरेक्टली दिस हिडन मेसेजेस वॉज गिवन बाय ऑल द इन्स्टिट्यूशन्स इन द सोसायटी इन्क्लुडिंग स्कूल. आणि मग त्यातूनच द प्रिव्हिलेज पीपल सेट स्टँडर्ड्स. मतलब प्रिव्हिलेज पीपल मीन्स मेन,
दे सेट स्टँडर्ड्स फॉर द मेन अँड विमेन, म्हणजे महिलांनी स्त्रियांनी पुरुषांनी कसं वागायचं याचे ते नियम ठरवत असतात आणि त्यानुसारच त्यांचं संगोपन केलं जातं. पॅरेंट्स आर टेकिंग केअर ऑफ देअर चाइल्ड इन दॅट वे ऑल्सो, अँड इन दिस वे दॅट जेंडर रोल जो है